हॅलो फ्रेंड्स, तर मी आज माझ्या कॅटचं व्हॅक्सिनेशन करायला घेऊन चाललेली आहे। मी तिकडनं आल्यानंतर तुम्हाला छान अशी अळूवडीची रेसिपी दाखवणार आहे। हे माझ्या सोसायटीचं छान असं छोटंसं गार्डन आहे। मी माझ्या पेटच्या क्लिनिकमध्ये पोहोचले आहे। माझ्या कॅटला रेबीजचं सेकंड व्हॅक्सिन द्यायचं होतं म्हणून मी त्याला इथे घेऊन आलेली आहे। फर्स्टवाला आम्ही 15 दिवसापूर्वीच दिलं होतं। हॅलो फ्रेंड, तर मी आता आलेली आहे घरी। तर आता आपण छान अशी अळूवडीची रेसिपी पाहूयात। सर्वप्रथम मी आळूची पानं छान अशी धुवून घेतलेली आहे। त्यानंतर अळूवडीसाठी लागणार आपण मसाला तयार करूयात। अळूवडीसाठी मी इथे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरं आणि लाल तिखट आणि हळद, चिंचेचं पाणी, तीळ आणि तांदळाचं पीठ आणि बेसन इथे घेतलेलं आहे। त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं टाकून मिक्सरला बारीक करून घेऊयात। त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये बेसन पीठ घेऊया। बेसन पीठ घेतल्याच्या नंतर त्यात तांदळाचं पीठ घेऊया। तांदळाच्या पिठाने अळूवडी ही छान अशी कुरकुरीत होते। त्यानंतर आपण त्यात तीळ घालूयात। त्यानंतर आपण मिक्सरला बारीक केलेला मिरचीचा ठेचा घालूयात। मिरचीचा ठेचा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी इथे जास्त प्रमाणात मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे हळद आणि लाल तिखट घातलेले आहे। लाल तिखट घालून झाल्याच्या नंतर मी इथे चिंचेचे पाणी मिक्स केलेलं आहे। त्यानंतर मी इथे लास्टला मीठ घालून घेतलेलं आहे। हे सगळं मिश्रण टाकून झाल्याच्या नंतर आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। हे माझं मिश्रण तयार झालेलं आहे। चला तर आपण घेऊयात अळूवडी बनवण्यासाठी। अळूवडीला पूर्ण बेसनाचं पीठ लावून झाल्यानंतर अळूवडीचा छान असा रोल करून घ्यायचा आहे। ही पहा माझी अळूवडी किती छान अशी तयार झालेली आहे। अळूवडी तयार झाल्याच्या नंतर गॅसवरती मी पातेलं ठेवून त्यात पाणी ओतून त्यावरती अळूवडी उकळण्यासाठी चाळण ठेवलेली आहे। चला तर मग आपण दुसऱ्या गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवूयात। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये तेल ओतलेलं आहे। हे पहा आपली अळूवडी छान अशी शिजलेली आहे। थोड्या वेळ थंड होऊन त्यानंतर आपण अळूवडी कट करण्यासाठी घेऊयात। अळूवडीचे मी छान असे छोटे छोटे पीस तयार करून घेतलेले आहेत। पीस तयार झाल्याच्या नंतर आपलं तेल गरम झालेलं आहे। त्या तेलामध्ये